दमयंती, महाराज, असे हताश होऊ नकोस. कुणी कुणासाठी आयुष्यभर पुरत नाही. आपण एकटे जन्माला येतो, एकट्याने जीवन जगायचं असतं. तसं तुझ्या मनाला पटवून सांग, म्हणजे जीवन जगणं सुसह्य होईल. होय महाराज. आम्हाला कल्पना आहे ते तितकंसं सोपं नाही, पण तुझ्या मनाला पटव, मन कणखर कर, म्हणजे येणाऱ्या संकटाचा सामना तुला करता येईल. संकट? महाराज, आता आणखी संकट? होय, येणार आहे. विधी लिखित असतं, ते टाळता येत नाही. पण तू काळजी करू नकोस. आम्ही स्वतः त्या संकटाची झळ तुझ्यापर्यंत कमी पोहोचेल त्यासाठी काळजी घेऊ. गण गण गणात बोलते, 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 गण गण गणात. दमयंती, गुरुपंत, तुम्ही का आलात इथे? शेजार धर्म पाळायला आलो. एकटी बाई तू. लग्नाच्या पहिल्याच दिवशी नवरा यमसदनास गेला. तुझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यात तुला कोणी हवं नको विचारायला कोणी नाही, म्हणून मी आलो. मला काही नकोय, जा तुम्ही. मी एकटी विधवा बाई, कोणी पाहिलं तर बरं नाही दिसणार. लोक नाही ती चर्चा करतील. अगं, लोकांना चर्चा करायला काय जातं? लोकांचा नाही, फक्त आपला विचार करायचा आणि आपल्याला जे हवं ते त्यातनं मिळवायचं. मला काही नकोय. माझं नशीब मी स्वीकारले. माझ्या नशिबाने पानात जे वाढून ठेवलंय तेच खावं लागणार आहे मला. त्यानं तुझं पोट भरणार नाही दमयंती. पोट भरण्यासाठी अन्न लागतं, अंग झाकण्यासाठी कापड लागतं. ते कोण देणार तुला? ते माझं मी कष्ट करून मिळवीन. तुम्ही कोण? का माझी काळजी करताय? काळजी वाटते ग, काळजी वाटते. हळवा आहे मी. दुसऱ्याचं दुःख पाहावत नाही. त्याच्यासाठी काय करू आणि काय नको असं होतं. मी आता ठरवलंय मनावर घ्यायचं. तू पण घे, मग बघ तुला कशाचीही कमतरता पडणार नाही. ना अन्न वस्त्राची, ना नवऱ्याची. मोरोपंत, काय बोलताय तुम्ही? लाज वाटायला हवी तुम्हाला. मी तुम्हाला धाकट्या बहिणीसारखी. बहिणीसारखी? पण बहीण तर नाही ना. मोरोपंत, त्याचं काय आहे दमयंती? मी फक्त रक्ताची नाती मानतो. मानलेल्या नात्याचं काही खरं नसतं. आपल्या मनात समोरच्या बद्दलचे जे भाव आहेत त्यानुसार त्याच्याशी वागायचं. स्वतः सुख मिळवायचं आणि त्यालाही सुखी करायचं. यालाच परोपकार म्हणतात. परोपकार दमयंती. चुलीत घाला तुमचा परोपकार. तुम्ही ज्याला परोपकार म्हणता त्याला व्यभिचार समजते मी, आणि मी व्यभिचारी नाही. त्यामुळे माझ्याकडून भलती सलती अपेक्षा ठेवली नाही तरच ठीक राहील. अपेक्षा ठेवतो मी, आणि माझी अपेक्षा जर सहजपणे पूर्ण होत नसेल तर ते मी ओरबाडून घेतो. मोरोपंत. हो, मोरोपंत. मोरोपंत म्हणतात मला. किती आणि कशी जपतेस तेच बघतो मी. दशग्रंथी ब्राह्मण आहे मी. मांसाहार करत नाही, पण कडकडून तुझा घास घेईन. ढेकर सुद्धा देणार नाही. घोर कलयुग आहे बाबा, घोर कलयुग. अरे तुला सांगतो, माणसं नुसते टपाटपा मरायला लागलेत बघ, जशी कोंबड्यांची अंडी पिल्ली. होय, गेल्या महिन्याभरात गावात 5 मैत झाली. हा, आणि म्हातारी कोतारी बी नव्ह. बरं. चांगली तरणी बाण जवान माणसं मिळली राव. त्या गावाला कोणाची नजर बिजर लागली काय कळना. हा. अरे ती गणू चांबाराची पोर, नाव काय तिचं म्हटलं? यशोदा. हा, यशोदा. अरे अंगणात खेळता खेळता रक्ताची उलटी झाली बघ, आणि तिथल्या तिथे कोसळली. अरे गाव नुसतं हळहळलंय. अरे तीच ग त्या रंगा धोब्याची. कापड धुवायला म्हणून नदीवर गेला आणि तिथंच नदीवर पाय घसरून पडला. आणि
आणि जसा एखादा धोंडा पाण्यात जातोय का नाही अगदी तसा तळाला गेला रे. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे रंगा हा पुण्यात तरबेज बर 2 वर्षापूर्वी नदीला पूर आला तेव्हा याच रंगानं 7-8 माणसाला पुराच्या पाण्यातून वाचवलं. होय की रे. आता हाच रंगा पाण्यात बुडून मरतो, याला काय म्हणायचं? भानामती. मोरोपंत. होय, भानामती, चेटूक, करणी त्याचेच विपरीत परिणाम दिसून येत आहेत. मोरपंत, हे सगळं खरं असेल तर आपल्या गावातील एकही माणूस सुरक्षित नाही बघा. मला सांगा, हे सगळं अघोरी कृत्य कोण करतं? दमयंती. दमयंती? हो, दमयंती ही बाई काळी विद्या जाणते. वेताळाला वश केलंय तिनं. त्यासाठी स्मशानात जाऊन साधना केलेली आहे. हीच बाई गावाच्या मुळावर उठली आहे. हिच्या लग्नाचा स्वतःचा नवरा हिनं गिळला. सर्पदंशाचं निमित्त झालं आणि राजाराम दगावला. त्याच्या पाठोपाठ आणखी 4 घास गिळले हिने. त्यापैकी एकाच्या पिंडाला शिवलेला कावळा मरून पडलेला मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेला आहे. अहो काय सांगताय काय मोरोपंत? हो, पशु पक्ष्यांवर सुद्धा चेटूक चालतं या दमयंतीचं. अशी बाई गावात राहणं म्हणजे धोका. तेव्हा दमयंतीला गावाच्या बाहेर काढायला हवं. दमयंती भूताळी आहे, भूताळी. भूताळी? भूताळी. भूताळी. महाराज, स्वार्थासाठी कोण कोणाला कसली उपाधी लावील सांगता येत नाही. महाराज कोणाविषयी बोलता आहात आपण? काळजी करू नकोस पोरी. होतं ते चांगल्यासाठी होतं असा विचार करून पुढे चालत राहा. गणगण गणात बोते, गणगण गणात बोते, गणगण गणात बोते. हे कुठे गेली होती भावानी? काय नाही, पाणी आणायला गेले होते. पाणी आणतीये? हो ताई, काय केलं तुम्ही? काय नाही जायचं परत नदीवर पाणी भरायला. अगं तुझ्या स्पर्शानं पाण्याचं ईश होईल, ईश. गावाच्या जीवावर उठली अवदसा. असं काय बोलताय ताई? काय केलं मी? काय केलं? अगं स्वतःच्या कुंकवाला गिळलंस आणि लगीनून या गावात आलीस ना. अगं समधी माणसं पटापटा पटापटा मरायला लागली. चेटूक करतीस, भानामती करती, ठाव आहे मला. असं काही केलेलं नाहीये मी. अहो, माझ्या नशिबानेच मला मारले. मी का कोणाच्या जीवावर उठेल? काय बोल ना गा. साऱ्या गावाला कळलंय या सुंदर रुपड्या माग डाकीन दबा धरून बसलीये. गाठ या शारदेशी आहे. गावातल्या कुठल्या माणसाच्या वाटेला गेली आणि त्याचं जर का बरं वाईट झालं तर मॅच मुडदा पाडीन तुझा. आणि काय ग, काल रातीच्या अंधारात कोण तुझ्या घरातून बाहेर पडलं ग? माझ्या घरातलं? आई, माझा आहेच कोण? कोण कशाला माझ्या घरी येईल? खोटं बोलू नका. म्या स्वतःच्या डोळ्यानं बघितलाय. कुणीतरी बाप्या होता. संसारी माणसाला नादाला लावून स्वतःच्या शरीराची भूक भागवतेस काय अवदस हे? ताई, तुझ्यासारखी बाई म्हणजे गावाला लागलेली कीड आहे, कीड. तुझा नायनाट करायला पाहिजे. उलटा मेली.
स्वतःच्या कुंकवाला गेलं. लगीन या गावात आलीस ना, अगं समधी माणसं पटापटा भरायला लागली. या सुंदर रुपड्या माग डाकीन डबा धरून बसलीये. महाराज, काय करू मी? कुठे जाऊ? त्याच्यामुळे गावात संकट येणार आहे असं म्हणतायत सगळे. कसं तोंड देऊ लोकांना? माझ्यात एवढं बळ नाहीये. मी तुझ्या पंखांना बळ देतोय तर ते तुला नकोय. मोरोपंत, होय, मोरोपंत. किती निलाजरे आहात तुम्ही. मला सांगितलं ना माझ्या घरात यायचं नाही तुम्ही. माझ्या घरात यायचं नाही असं सांगितलंस तू मला? मला ऐकू कसं आलं नाही? कमाल आहे. हसू नका, किळस वाटते मला तुमची. अगं ये, किळस वाटायला माझे काय हातपाय झडलेत का? माझ्या पाठीवर कुबड आहे. पुरुष आहे मी, धड दाकड. मनात आणलं ना तर अख्खी गिळून टाकेन तुला. मोरोपंत, आवडलं, आपल्याला आवडलं. हरिण जेव्हा जीव मुठीत घेऊन पळत, म्हणूनच वाघाला त्याची शिकार करण्याची गंमत असते. ते जर सहजासहजी त्याच्या हाताला लागलं तर त्या शिकारीमध्ये गंमत कसली? अगं किती दूर पळशील माझ्यापासून? दमशील, पडशील, मग हातपाय तुटतील आणि मग मलाच तुझी सेवा करावी लागेल. त्यापेक्षा समजुतीनं घे की ज्यात तुझंही भलं आहे आणि माझंही भलं आहे. तुमच्या बायका मुलांचं भलं बघा, माझी काळजी नका करू. का नको? तुम्ही जे वागताय ना, मी तुमच्या बायकोला जाऊन सांगेन. ए, माझ्या बायकोला जर यातली एकही गोष्ट कळली ना तर जिवंत गाडीन तुला. घण घण गणात बोलते, घण घण गणात बोलते. अहो मोरपंत बोलतात ते काय खोटं नाही. अहो ही दमयंती हायच मुळात पांढऱ्या पायाची. अहो तुम्हाला सांगतो, लग्न होऊन घरात आली आणि नवऱ्याचा घास घेतला बघा, मग ती काय आपल्याला सोडणार आहे वय? बाप्पा बाप्पा बाप्पा, काय तो साधा भोळा चेहरा. आणि या साध्या भोळ्या चेहऱ्या मग एक चेटकीन दगडली आहे, हे कोणाला सांगून बी पटणार नाही. आणि दुसऱ्याचं नुकसान करून ह्या लोकांना काय आनंद मिळतो? अहो राव, विघ्न संतोषी माणसं अशीच असतात. स्वतःचं चांगलं झालं नाही म्हणून दुसऱ्याचं वाईट करायला बघतात. नाही नाही, मी काय म्हणतो, आपण दमयंतीला सरळ गावाबाहेर हाकलून देऊया. नाही, विषयाची परीक्षा घ्या कशाला? बरोबर, वय वय. आपण दमयंतीला गावाबाहेर हाकलून देऊ. सदाशिव भाऊ, तुम्ही एवढे अस्वस्थ का दिसताय? तुमच्या बायकोचं बाळणपण हे काही जगातील पहिलं बाळणपण नाहीये. काळजी करू नका, वहिनींचं बाळणपण अगदी सुखरूप होईल बघा. काळजी वाटणारच हो. लग्नानंतर 3 वर्षांनी पहिल्यांदाच पाळणा आलायचा आहे घरात. माझा अनुभव सांगतो बघा. घरात एकदा का पाळणा हल्ला का तो थांबवता येत नाही. दरवर्षी पोरं होतातच. तुम्ही आता आमचे हितचिंतक म्हणून तुम्ही मला धीर देण्यासाठी बोलता, हे बरोबर आहे. तसं घाबरायचं काय बी कारण नसतो एरवी. पण गावात एक एक गोष्टी अशा कानावर येत आहेत ना, ते घाबरायला होते बघा. सदाशिव भाऊ, हो, त्या भुताळीविषयी ऐकतोय ना मी गावात. अरे देवा, काळजी करू नका. शारदा सुईन अनुभवी आहे, ती सगळं काही व्यवस्थित करेल बघा. सदाशिव भाऊ, वहिनी. ए बया, जिवंत आहे ती अजून. तू चालते हो इथून. तुझी सावली बी माझ्या घरादारावर पडली ना पाहिजे, लक्षात ठेव. तू चालते हो पहिले. तुला सांगितलं नाही एकदा चालते हो म्हणून. सदाशिवराव, शारदाबाई, काय झालं?
हिच्यासारखी अवदसा या गावात असताना दुसरं काय होणार आहे? म्हणजे तुमची बायको सुखरूप आहे, पुढं पर तुमच्या बाळाचा जीव घेतला या भुताळीनं. अरे रे, वाईट झालं. काय झालं महाराज? भूताळी, पुन्हा भूताळी? हत्या केलं कोणी, भोगावं कोणाला लागतंय. दमयंती, मला नाकारतेस? हं? आता भोग आपल्या कर्माची फळं. मोठी आली गजानन महाराजांची भक्त, गजानन महाराजांची शिष्य. आता भोग, आता भोग. आता जर तू मला सर्वस्व दिलंस तर तुझ्यावरचं सर्व किटाळ मी दूर करीन. भूताळी म्हणतात ना तुला, भूताळी. ते सगळं किल्मिश नष्ट करून टाकेन मी, कारण मी दशग्रंथी ब्राह्मण आहे, मोरोपंत, गजानन महाराजांचे शिष्य. पळ पळ दमयंती, पळ. कुठे पळशील? पळ.